हो नमस्कार. नमस्कार. तुझं नाव सांग. चेतक सुनील राजपूत. गाव कोणतं आहे? कोटर. आज नामपूर बाजारात कशासाठी आलाय? आम्ही कांदे विकायला. कांदे विकायला. ट्रॅक्टरवरती का गाडीवरती? गाडीवरती. चांगले कांदे आहे का? हो. उन्हाळी कांदे आहे का लाल कांदे? उन्हाळी. बैलजोडी आहे का घरी? हो हाय बैल. मग आज काही पसंत येते का नाही बैलजोडी एखादी? हो. येते? मग घेऊन टाक एखादी आज नाही. बदल्यामध्ये, है ना? तुझं नाव आणि गाव एकदा सांगून दे. चेतक सुनील राजपूत. गाव कोटरे. मित्रांनो, ही दावण श्री सुभाष शेठ वाळकेवाली यांची आहे. आज सुभाष शेठ यांच्या शेतामध्ये कांदा लागवडीचं काम चालू असल्यामुळे ते स्वतः आलेले नाही आहेत, पण हे भाऊ आज बैल घेऊन आलेत. भाऊ मोबाईल नंबर सांगा. 93 22 25 80 74. बैलांच्या किमती कशा काय येतात? तुम्हाला चांगलं माहिती आहे बैलांची किंमत खूप. ही जोडी आहे का आता? दाताला कशी आहे? किती आहे भाऊ? 6 आहेत. 6-7 दात. किंमत सरासरी 6-7 दाती बैलांची किती आहेत बरं आज? आता आपल्याकडे सांगायला आहे लाखा 70,000 सव्वा लाखापावर. जशी बैलजोडी तशी किंमत. ठीक आहे भाऊ, सुभाष शेठ यांचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या. 93 22 25 80 74. धन्यवाद. दादा मोबाईल नंबर सांगून द्या तुमचा. 88 30 86 71 74. मित्रांनो, दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती घेत चला. नामपूर बाजार समितीमध्ये शेतकरी बांधव स्वतः दावणीवरून बैल सोडतात. मित्रांनो, श्री चंद्रकांत सोनवणे यांच्या दावणीला अजून बैल जोडे आलेले आहेत. हे नवीन बैल आत्ता आले. दादा का हे बैल आले का आता? हे सिंगल आहे का जोडे आहेत? दोघं जोडाचे येते सिंगल सिंगल. दाताला कशी ही जोडी? 6-7 दाती. किंमत काय सांगणार कोणती त्या जोडीची? 1.5 लाख रुपये. या जोडीची? या जोडीची 1.60. मित्रांनो, बघू शकतात बैलजोडी अतिशय दर्जेदार आहेत. शेती कामाला मार्क्या बसायची सगळी गॅरंटी. घराला शोभेल अशी बैलजोडी आहेत. कसं करून देतो एवढा खान कशाचा खान कशाचा पडलाय? काही होणार नाही. मित्रांनो, हे शेतकरी बांधव आले आहेत. यांनी डायरेक्ट बैल हातात घेतलेला आहे. बैलजोडी हातात घेऊन ते बघत आहेत. काय मापाला बरोबर हे बैल हात घे. तुम्ही म्हणतो ना मला मोठा बैल हात बैल काही बनवून दिला. आपण बारीक आला
बैलाची चाल, बैलाचा रुबाब एक नंबर आहे. मागून बैलाचा आकार किती बाय. मित्रांनो आता चंदू दादा तिथे पण तेच बोलले, बैलाचा आकार, बैलाची साईज देखील खूप भारी आहे. दादा मोठं माप आहे ना. हा मोठा माल. तुला पिला नाही फोन होता ना. गावरान दादा एक रोज टाकायला काय वाटत नाही बरं का. गाडी जाऊ बैल पळी राहा का तरी. पानसाठी हात नाही पानसाठी कुठे वाडा कुठे बी जाऊ दे जाऊ दे बैल आता वाड्यावर पडतो. लगेच जाऊ दे वाड्यावर लगेच जाऊ दे. असं कधी झालं का सांग बरं. तुम्हाला आम्ही फसू का येड्या. चार ना चार दाती ना. लावून 2-3 महिन्यात असं लावून दिला असेल चेहऱ्यापासून. निंबर आहे. अरे तुमच्या ह्या दोन्ही तीन ओढून घेऊन जायला असं पहिलं इथं. मित्रांनो इकडे चाऱ्याची गाडी आलेली आहे. बैलांची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बाजारातील व्यापारी बंधू ही बैलांची खूप काळजी घेत असतात. बैलांना ते टायमावरती जातात. बोल सांगा ना तिथे काय. बोल काय म्हणा बोल काय सांगितलं. बरं 1 लाख सांगू दे ना मग. तू तर बोल तू 1 लाख सांगू. तू 1 लाख काय तू सांगशील तेव्हा सांगू.
तो बैल तर 1,00,000 सांगा. 41 असं सांगताय सौदाने करायचं असं सांग सौदाने करायचं डायरेक्ट असं म्हणून तुम्ही सांगणार नाही असं तू डायरेक्ट सांग सौदाने काय उपयोग नाही इतकं तानातानी करणार काय माझ्या तू सांग एवढं बैल ह्या वडा जरासा बैलाची क्वालिटी पाहि ना तुला का बरं सांगितलं 700-800 किलोमीटर बैल आली ती आता चाल पाहिजे गाडी येऊ राहिली म्हणलं थांबा म्हणलं बैल निर्मळ तुला असं एवढं निर्मळ बैलासाठी काय थांबवलं तुला थांबवलं बैल निर्मळ पाहिला किती मागून बैलाचं बोल पाहिला पाय कशी शेपट तरी आहे ना बैलाचं पाय त्याला काय करते बाबा कवळा बच्चा कवळापणा पाहिजे दोघं पाहिजे तिकडे दोघं बाजूला दोघं बाजूला काय कोणता तो घेतो का तो घेते तो घे पण तो तुमचं आवरणार नाही बाया माणसाला गाड्याला ती तुमची बोली राहील का मग त्याला आवरायची 4 मोठे लेन 4 दाखले बरोबर आहे मी काय आणतो तो घेतो का मग तो फास्ट जास्त आहे गाड्याला आवडतील का तुझे बच्चा कसा निर्मळ बच्चा होतो या गोष्टी उभा राहू दे सगळ्या गोष्टीत म्हटलं ना औषधाला नाही म्हणत आम्ही जास्त पोहणार बैल आता उभं राहतात ना आज बैल आता उभा राहील आपण आपण आजच उभं राहतो इकडे चल मारू का त्याला सोड तो कोणता मोठा हा तो बी सोड मग ते तुमची आवडशील ना गाड्याला नंतर सोड जाऊ मार्गाची मनात नाही गाड्या तो गाड्याला आवडायची हॅलो हां बस हो काय चल कोणता घ्यायचा मित्रांनो हा बैल पण खूप मोठा आहे मोठं माप आहे नाही बाबा तसं नाही काय आला तुम्ही तुम्हाला घेऊन जाशील काम केलं मग तू काय म्हणशील वर्षात तर पहिली कुठे काम काय आला उपाध्याय हां हां असं आहे मग काय मी काम करतो कांड काय तुमचे माणसं गाड्यावर बाहेर राहते गाड्यावर हां ते तुम्ही तुमचा विचार करा तुम्ही कवर हा इथून हा म्हणजे बाहेर गाडं चुकून पडा बाहेर जागा बोल बोल मग नाही
म्हटलं जनरेट नाही झालं अजून तुला काही राहिले काही झाले काही राहिले कोणता बी घ्या घेतो तुला आले का मी तुम्हाला लय बरोबर मोठा त्यांना काय दाखव बोल कामाला काय तुला माहिती आला ना तो सांगायची 75 71 ला दर तुझ्या हातात दर दर भाऊ दर भाऊ शिकत दर घेऊन जाय तिकडे अरे बाबा दर घेऊन जाऊ मित्रांनो दर्जेदार व्यवहार झालेला आहे झालेलं नाही होत आहे का 35 सांगितले त्यांना ते 25 म्हणतात शेतकरी बांधवांनी डायरेक्ट हातात बैल घेतला आहे ही 4 दाती आहे बैल चल ही खात्री आहे बैलाची बरं 33 काहीच नाही हो दादा मग मला कोण कोण नाही सांगितलं अरे बदला ना बैल नाही टायर गाडाला घेते सोनं पेड आणि काय जाते तुला बोलले काय मार वय लाव पहिले नाही रे नाही राहू इकडे 27 नाही 25 बरोबर सांग अरे तू कतो बाई
असं होईल मग थोडंसं म्हणून एवढ्या लांबून गिरायला नाही 27 मी कोण बोललो नाही त्यांना काय लागतं नाही रे तू आठ तू नोट देणार रे मन मोकळ्यानी ते देत नाही तुम्ही 3 बार नोट काय का तुम्ही पेड आहे का जरा जरे बोलायचं आहे शब्द काय 27 25 बरोबर आहे नाही रे आज उलट नाही बोला ना दादा फक्त घेऊन घ्या फक्त उलट नाही बोला ना नाही 27 नाही अरे इथला ना गाडी जाऊन देऊ रे आधी घे बरं बरं हा घे नाही तर तोच कर बरं कोणतं घे याला आवरायची जबाबदारी सांगायला यायची नाही कळतो बा गाड्याला उस्पटायला जबाबदारी आमची तुम्ही भाई फक्त बुजत बिजत काय नाही बुजाई नाही बाजाई नाही काही विषय फक्त गाड्याला पळतो तर तुम्हाला मोकळा सांगणार इथंच घरी गेला तू मंचाला असं झालं तर जाते तसं तू गाडी दूर तुम्हाला आम्ही तुम्ही आमच्या घरचे माणसं दादा खाऊ दिला का हा दिला दिला किती मध्ये एक बैल बदला आणि 27,000 मंडू बंबा गाव कोणतं अंबापूर वाड्यासाठी घेतला का बैल पहिला आहे का तुमचा बैल हा त्याला जोड लावली? याच्या पक्षी मोठा आहे बोया त्याला जोड लावले ठीक आहे बाबा धन्यवाद चावल्या पण गरीब बिचारा जोडापासून झाला नाही किती आता आहे शकर राहा तो काल दिवशी केलं ना काय फक्त दुसरं आता चाल पप्पू दिला का हो? कितीला बैल बदला आणि 35,000 तुम्ही घेतला का नाव सांगा तुमचं गाव कोणतं शेती कामासाठी घेतला का पहिला होता का तुमचा बैल असाच आहे का बैल नाही लाले लाल आहे, खिल्लारच आहे ना तोच शेती कामाला चांगला चालतो का बैलगाडीला का तुम्ही आता बैलगाडीला झुपून बघितला का झुपी पाय का बरोबर चालस ना सगळी गॅरंटी किती ठीक आहे धन्यवाद